अनु, मी जे काही बोलत आहे ते मजबुरीमुळे बोलत आहे. मी मुळात वाईट असल्यामुळेच हे सर्व घडतंय. एका पित्याने आपल्या मुलाला पाठवलेला हा शेवटचा व्हॉट्सॲप मेसेज सध्या सोलापूरकरांच्या मनाला चटका लावत आहे. जुगाराच्या व्यसनामुळे सर्वस्व गमावलेल्या एका हताश पित्याने मृत्यूपूर्वी व्यक्त केलेली ही आर्त भावना एका कुटुंबाच्या उद्ध्वस्त होण्याची वेदनादायक कहाणी सांगून जाते. मुरारजी पेठ येथील 57 वर्षीय अनिल मारुती नरवडे यांनी शनिवारी सकाळी सोलापूर-विजयपूर महामार्गावरील छत्रपती संभाजी तलावात, कंबर तलावात उडी घेत आत्महत्या केली. आयुष्याच्या उत्तरार्धात कुटुंबासोबत आनंदाने जगण्याची वेळ असताना ते जुगाराच्या विळख्यात इतके अडकले की त्यातून बाहेर पडण्याचा मार्गच त्यांना दिसेनासा झाला. मृत्यूपूर्वी मुलाला पाठवलेल्या मेसेजमध्ये त्यांनी आपल्या चुकांची कबुली देत खोल पश्चाताप व्यक्त केला. मी जुगारी असल्यामुळेच हे सर्व घडत गेलंय, या शब्दात त्यांनी स्वतःच्या आयुष्यावरच शिक्कामोर्तब केले. घरातील गाडी अवघ्या 30,000 रुपयांत गहाण ठेवल्याची कबुली देताना त्यांच्या मनातील अपराधीपणा स्पष्टपणे जाणवत होता. कृष्णा, मी माझ्या सर्व जबाबदाऱ्यांचे ओझे तुझ्यावर सोडून जात आहे. मी तुमच्या लायकीचा वडील राहिलो नाही, असे म्हणताना एका बापाची तुटलेली ओळख आणि हरवलेला आत्मसन्मान त्या मेसेजमधून ठळकपणे समोर येतो. आपल्या मुलांनी आपल्यासारखा मार्ग कधीही स्वीकारू नये ही त्यांची कळकळही यातून व्यक्त झाली. मेसेजच्या शेवटी त्यांनी केलेली विनंती अधिकच हृदय पिळवटून टाकणारी ठरते. आई, भैया आणि तुझ्या मम्मीचा सांभाळ कर. स्वतःला पप्पा म्हणवून घेण्याची लायकी उरली नसल्याची भावना व्यक्त करत त्यांनी आयुष्याचा निरोप घेतला. घटनेनंतर कंबर तलाव परिसरात मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला असून या प्रकरणाने संपूर्ण शहराला हादरून सोडले आहे. मात्र त्या मोबाईलमधील शेवटचा मेसेज एका कुटुंबाच्या उद्ध्वस्त आयुष्याची आणि व्यसनाधीनतेच्या भयानक परिणामांची जिवंत साक्ष देत आहे. ही घटना पुन्हा एकदा अधोरेखित करते की जुगारासारखी व्यसने केवळ आर्थिक नुकसान करत नाहीत, तर ती माणसाचा आत्मविश्वास, कुटुंबाचा आधार आणि जगण्याची उमेदही हिरावून घेतात.